गण्या भाऊ, माझा आयटम एका मुलाबरोबर पळून गेला रे. अरे चुताड्या, मग तू काय घंटा हलवत होतास? अरे गण्या भाऊ, मला माहित नव्हतं रे की ती मला आईने वेळेस दगा देईल म्हणून. मी तर तिला माझी जान समजत होतो. अरे कायची जान, शेवटी तिने केली ना घाण. अरे पण मी तिच्यासाठी काय नाही केलं. माझी किडनी विकून मी तिला आयफोन घेऊन दिला. त्यात रिचार्ज करण्यासाठी मी बँक कडून कर्ज काढलं, तरी सुद्धा तिने माझ्या हातावर तुरे दिल्या रे. अरे तुझ्या हातावर तुरे काय, आपलं हे द्या पाहिजेत होतं हे, म्हणजे तुला चांगलं कळालं असतं. गण्या भाऊ, मला सांग की माझ्या तोंडावर कुत्रे मुतलेले आहेत का रे? आता तू म्हणतोस तर मुतलेले असतील, पण मला त्याचे डाग नाही दिसत तुझ्या तोंडावर. गण्या भाऊ, हा मजाक नाही बरं, खरं काय आहे ते सांग. हे बघ डेंग्या, मला खरं बोलता येत नाही आणि खोटं सांगता येत नाही, तेव्हा तू हा मला प्रश्न विचारू नकोस बाबा. त्यापेक्षा काय खरं आणि काय खोटं हे तू तुझ्या मनाला विचार. बस का गण्या भाऊ, हीच आपली दोस्ती. वा 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 वा. अरे कशाला रे कुत्र्यावाने भुकतोस? अरे असत्यात काही काही पोरी झवाडे, आला माज तर कशाची लाज, म्हणून ती गेली तुझ्या भुंड्यावर लात मारून. आता विसर बरं तिला. कसं विसरू गण्या भाऊ, मी तिला कसं विसरू? वो तो मेरी जिंदगी थी, लेकिन साले कुत्ते ने मेरा गेम कर दिया. नहीं छोड़ूंगा मैं उसे, नहीं छोड़ूंगा, इसका बदला मैं जरूर लूंगा. अरे झवाड्या, तिचा अगोदर शोध तर लाव. ती नेमकी कोणाबरोबर पळून गेले हे तुला माहित तर आहे का? एक दिवस मी त्याचा नक्की शोध लावेन. डार्लिंग मी आले. अगं तू आणि इथे काय बरं करतेस? आणि मला सांग, तू काल कुणाबरोबर पळून गेली होतीस? अरे हे तू मला विचारतोस? तू आहेस तरी कोण मला विचारणारा? अगं मी तुझा बॉयफ्रेंड आहे, बॉयफ्रेंड. अरे तू आणि माझा बॉयफ्रेंड, आरशात तोंड पाहिलंस का तुझं? आला मोठा माझ्यावर लाईन मारणारा. अरे तुझ्याशी प्रेमाने दोन गोष्टी केल्या काय आणि तू मला तुझी गर्लफ्रेंड समजायला लागलास? अरे माझं फक्त गणूवर प्रेम आहे, गणूवर. मैं जीऊंगी तो उसके साथ और मरूंगी तभी उसके साथ. आई समझ में मेरी बात, अब बाजूला हट. चल गणू, कोपऱ्यात जाऊन आपण इलो इलो करू. अगं चल की, मग कुणाची वाट बघतेस? चल चल चल. हरामखोर साला, आता मी तुला सोडतच नसतो. तुझ्या आईच्या गावात आणि बाराच्या भावात गेला सोडत तू आता माझ्या याच्यावरून.